अंबादास दानवे म्हटले की महिला चाकू घेऊन आंदोलन करत होत्या पण कोणावरही कारवाई झाली नाही। आपण जेव्हा जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो, संयमी मानला जातो। त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत। याचं कारण या समाजाला हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय, नरेंद्र मोदी अमित शाह करतात। त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून, आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतोय। आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ज्या प्रश्नाची मी मगापासून वाट पाहतो आहे। आज सामनामध्ये जे मी म्हटलंय की या देशाचे उपराष्ट्रपती माजी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो, जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत। या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे, 21 जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले, त्यांची आमची चर्चा झाली, त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत, त्यानंतर सभागृह स्थगित झालं। त्यांची प्रकृती उत्तम होती, खणखणीत होती, ते काही काळ चिडले असतील, हास्यविनोद केले असतील, त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी 6 नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे, इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो। पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत, या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत। जगदीप धनखड कहाँ गए, किसी को पता नहीं, उनका क्या हो गया, कोणी सांगू शकत नाही। देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे। त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सिब्बल हे उद्योजकांना भेटले, तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली। कपिलजी की जगदीप धनखडांचं काय करायचं।